नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत आणि तुमचं सिलिकॉन मराठी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. अ, आज आपण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत. फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज फॉर VLSI इंजिनियर आणि इंडियन सेमीकंडक्टर रिव्होल्यूशन 2026. आजचा व्हिडिओ खास करून इलेक्ट्रॉनिक्स, VLSI, एम्बेडेड सिस्टम आणि सेमीकंडक्टर फील्डमध्ये करिअर करायचं असलेल्या स्टुडंट आणि इंजिनियर्ससाठी खूप युजफुल राहणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की इंडियाची सेमीकंडक्टर जर्नी, गव्हर्नमेंटचा इंडियन सेमीकंडक्टर मिशन, मायक्रॉन टेक्नॉलॉजी, टाटा सेमीकंडक्टर फॅब्स प्रोजेक्ट्स, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील ॲडव्हान्स पॅकेजिंग आणि चिपलेट आर्किटेक्चर आणि शेवटी इंडियामध्ये वाढणाऱ्या सेमीकंडक्टर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. आजच्या वर्ल्डमध्ये सेमीकंडक्टर चिप्स हे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, AI सिस्टम्स आणि ऑटोमोबाईल, सॅटेलाईट आणि डिफेन्स सिस्टमसाठी एक बॅकबोन आहेत. म्हणून सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील ग्रोथ भारतासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर इंडिया बिफोर सेमीकंडक्टर मिशन. सेमीकंडक्टर मिशन सुरू होण्यापूर्वी इंडियाची सेमीकंडक्टरमध्ये रोल थोडी वेगळी होती. इंडियाला जगभरात ग्लोबल चिप डिझाईन हब म्हणून ओळखलं जात होतं. इंडियामधील अनेक टॅलेंटेड इंजिनियर जगातील मोठ्या सेमीकंडक्टर कंपनीमध्ये काम करत होते. उदाहरणार्थ AMD आहे, क्वालकॉम आहे आणि इंटेल आहे. या कंपनीचे मोठे चिप डिझाईन सेंटर इंडियामध्ये आहेत आणि इंडियामधील इंजिनियर्स चिप डिझाईन, व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन आणि आर्किटेक्चर डेव्हलपमेंट या फील्डमध्ये काम करत होते. पण इथे एक मोठा प्रॉब्लेम होता. इंडियामध्ये सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच फॅसिलिटीज नव्हत्या. म्हणजे चिप्सचे जे ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये होत नव्हतं. सेमीकंडक्टर चिप मेनली खालील कंट्रीजमध्ये मॅन्युफॅक्चर होत होते. जसे की तायवान आहे, USA आहे, साऊथ कोरिया आहे. यामुळे इंडिया जवळपास 100% चिप इम्पोर्ट करावे लागत होते. यामुळे इंडियाची सेमीकंडक्टर सप्लाय चेन फॉरेन कंट्रीजवर डिपेंड होती आणि इंटेल, क्वालकॉम, AMD यासारख्या कंपनीज मोठे सेमीकंडक्टर डिझाईन सेंटर्स इंडियामध्ये आहेत. जसे की बँगलोर, हैदराबाद, नोएडा, पुणे. या डिझाईन सेंटर्समध्ये इंजिनियर नेक्स्ट जनरेशन प्रोसेसर्स, मोबाईल चिप्स आणि AI आणि नेटवर्किंग चिप्स यांचे डिझायनिंग डेव्हलप करत होते. इंडियामधील इंजिनियर चिप डेव्हलपमेंट प्रोसेसमधील अनेक इम्पॉर्टंट स्टेजमध्ये काम करत होते. चिप डिझाईन म्हणजेच प्रोसेसर किंवा चिपची आर्किटेक्चर डिझाईन करणे. व्हेरिफिकेशन म्हणजे डिझाईन करेक्ट आहे का हे व्हेरीफाय करणे. व्हॅलिडेशन म्हणजे चिप रिअल हार्डवेअरमध्ये प्रॉपरली काम करत आहे का ते टेस्ट करणे. आणि आर्किटेक्चर डेव्हलपमेंट म्हणजे फ्युचर प्रोसेसरसाठी सिस्टम आर्किटेक्चर डिझाईन करणे. म्हणजे सेमीकंडक्टर डिझाईन इकोसिस्टीममध्ये इंडिया खूप स्ट्रॉंग होता. पण इथे एक मोठा प्रॉब्लेम झाली होती. इंडियामध्ये सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच फॅबची फॅसिलिटी नव्हत्या. फॅब म्हणजेच फॅब्रिकेशन प्लांट, जिथे सिलिकॉन वेफरवर ॲक्च्युअल सेमीकंडक्टर चिप्स मॅन्युफॅक्चर केले जाते. आता आपण समजून घेऊया इंडियाची सेमीकंडक्टर जर्नी पास्टपासून प्रेझेंटपर्यंत. आज आपण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये जे ग्रोथ पाहत आहोत ती अचानक आलेली नव्हती. इंडियाने सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न खूप वर्षापासूनच केला होता. खरं तर इंडियाने सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये डेव्हलप होण्याचे प्रयत्न 1960 पासून सुरू केला होता. त्या काळात इंडियाने सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, रिसर्च इन्स्टिट्यूशन्स सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं काम करत होते. पण त्या काळात सेमीकंडक्टर इंडस्ट्री डेव्हलप होण्यासाठी मेजर चॅलेंज होता. पहिला प्रॉब्लेम हा होता की पॉलिसी रिलेटेड चॅलेंज होता. सेमीकंडक्टर इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी लॉंग टर्म स्टेबल गव्हर्नमेंट पॉलिसी खूप इम्पॉर्टंट असतात. पण त्या काळात सेमीकंडक्टर सेक्टरसाठी क्लिअर लॉंग टर्म रोडमॅप अवेलेबल नव्हता. दुसरी प्रॉब्लेम हा होता की ह्यूज इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट होती सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग. आता आपण पाहूया करंट सेमीकंडक्टर बूम इन इंडिया. म्हणजे सध्या भारतामध्ये सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये काय मोठे चेंज होत आहेत. 2023 ते 2026च्या काळात इंडियामध्ये सेमीकंडक्टर सेक्टरमध्ये एक मोठा बूम आणि ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. गेल्या काही वर्षामध्ये इंडियन गव्हर्नमेंटने सेमीकंडक्टर इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी आणि अनेक स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह आणि पॉलिसीज लॉन्च केल्या आहेत. सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी आजच्या मॉडर्न वर्ल्डमध्ये खूप क्रिटिकल बनली आहे. आज जवळपास प्रत्येक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सेमीकंडक्टरची वापरली जाते. उदाहरणार्थ स्मार्टफोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम, इलेक्ट्रिक व्हेकल्स, डाटा सेंटर्स, 5G कम्युनिकेशन सिस्टम्स, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजीज.
म्हणूनच सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीला आज न्यू ऑइल ऑफ इंडियन डिजिटल इकॉनॉमी देखील म्हटलं जाते. इंडियन गव्हर्नमेंट हे ने इंडियन गव्हर्नमेंटने हे इम्पॉर्टंट ओळखून सेमीकंडक्टर सेक्टर डेव्हलप करण्यासाठी अनेक ग्लोबल सेमीकंडक्टर कंपनीज इंडियामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. कारण इंडियामध्ये लार्ज इंजिनिअरिंग टॅलेंट पूल आहे. गव्हर्नमेंट स्ट्रॉंग इन्सेंटिव्ह देत आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग मार्केट रॅपिडली ग्रो होत आहेत. इंडिया स्ट्रॅटेजिक सप्लाय चेन पार्टनर बनू शकतो. आज इंडियाचा फोकस फक्त सेमीकंडक्टर डिझाईनवर नाही आणि आता इंडिया कम्प्लीट सेमीकंडक्टर इकोसिस्टम बिल्ड करण्याचा फोकस करत आहे. या इकोसिस्टममध्ये खालील सेमीकंडक्टर डेव्हलप केले जात आहेत, जसे की सेमीकंडक्टर फॅब मॅन्युफॅक्चरिंग करणे, सेमीकंडक्टर पॅकेजिंग अँड टेस्टिंग, चिप डिझाईन स्टार्टअप, सेमीकंडक्टर करिअर अँड डेव्हलपमेंट. यामुळे हळूहळू चिप मॅन्युफॅक्चरिंग नेशन बनण्याच्या दिशेने इंडिया मूव्ह करत आहे. सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये हा बूम इंडियासाठी इकॉनॉमिक ग्रोथ, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आणि स्ट्रॅटेजिक इंडिपेंडन्स या तिन्ही गोष्टींसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पुढील काही वर्षांमध्ये सेमीकंडक्टर आज आपण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील इंडियासाठी एक हिस्टॉरिक मुवमेंट पाहणार आहोत. तो म्हणजे मायक्रॉन सेमीकंडक्टर प्लांट इन इंडिया. मायक्रॉन टेक्नॉलॉजी जगातील एक लीडिंग सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः DRAM, नॅन्ड गेट, मेमरी चिप डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग करते. ही मेमरी चिप्स आजच्या मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट असतात, जसे की स्मार्टफोन, लॅपटॉप, डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर. या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये हाय परफॉर्मन्स मेमरी चिप लागतात आणि त्यासाठी मायक्रॉन सारख्या कंपनीज खूप इम्पॉर्टंट आहेत. आजच्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये एक मोठा माइलस्टोन म्हणजेच मायक्रॉन टेक्नॉलॉजीने इंडियामध्ये ATMP फॅसिलिटीज इस्टॅब्लिश करण्याचा डिसिजन घेतला आहे. ही सेमीकंडक्टर फॅसिलिटी गुजरातमधील सानंद येथे इस्टॅब्लिश केली जात आहे. या प्रोजेक्टमध्ये जवळपास 22,500 करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करण्यात आली आहे आणि ही फॅसिलिटी एक ATMP प्लांट. आता आपण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील इंडियासाठी अजून एक हिस्टॉरिक माइलस्टोन पाहणार आहोत. तो म्हणजे इंडियन फर्स्ट मेड इन मेमरी चिप. बऱ्याच वर्षापासून इंडिया सेमीकंडक्टर चिप डिझाईन करत होता, पण ॲक्च्युअल चिप मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंग मुख्यतः फॉरेन कंट्रीजमध्ये होत होतं. पण आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. इंडियामध्ये फर्स्ट टाइम मेमरी चिप पॅकेज करण्यात आले आहे. ये चिप भले छोटी सी है, लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकद है. यामुळे इंडियाने सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टममध्ये एक महत्त्वाचा पाऊल टाकला आहे. या मुवमेंटला इंडियाच्या सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये एक सिम्बॉलिक टर्निंग पॉईंट मानला जात आहे. कारण आता इंडिया फक्त चिप डिझाईन कंट्री नाही, तर सेमीकंडक्टर सप्लाय चेनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम डेव्हलप करणारा. आता आपण पाहूया सेमीकंडक्टर रिव्होल्यूशन मधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रोजेक्ट, तो म्हणजे टाटा सेमीकंडक्टर फॅब, इंडियन बिगेस्ट चिप प्रोजेक्ट. इंडियामध्ये ॲक्च्युअल सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्याआधी हा प्रोजेक्ट खूप हिस्टॉरिक आणि स्ट्रॅटेजिक मानला जात होता. हा प्रोजेक्ट टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलप करत होता. टाटा ग्रुप ही इंडियामधील एक सर्वात मोठी इंडस्ट्रीयल कंपनी आहे आणि आता ती सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एंट्री करत आहे. या प्रोजेक्टसाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्सने तायवानच्या PSMC कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. PSMC कंपनी म्हणजे पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन, जी तायवानमधील एक एक्सपिरियन्स सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ही सेमीकंडक्टर फॅब फॅसिलिटी गुजरातमधील ढोलेरा येथे बिल्ड केली जात आहे. ढोलेरा हा इंडियाचा एक स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी आहे आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं जात आहे. या प्रोजेक्टमुळे इंडियामध्ये जवळपास 2,000 डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जॉब क्रिएट होऊ शकतात. यामध्ये इंजिनियर्स आहेत, टेक्निशियन्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग स्पेशालिस्ट आहेत आणि सेमीकंडक्टर रिसर्चर्स या सर्वांसाठी ऑपॉर्च्युनिटी तयार होतील. टाटा सेमीकंडक्टर फॅब प्रोजेक्ट इंडियासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इंडियामध्ये ॲक्च्युअल वेपर फॅब्रिकेशन सुरू होणार आहे.
सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम्स डेव्हलप होणार आहेत आणि इंडिया ग्लोबल सेमीकंडक्टर चिप सप्लाय चेनमध्ये स्ट्रॉंगर पार्टनर बनेल. हा प्रोजेक्ट इंडियाच्या सेमीकंडक्टर जर्नीमधील एक मेजर टर्निंग पॉईंट मानला जातो. यामुळे हळूहळू चिप डिझाईन नेशन पासून तर सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग नेशन बनण्याच्या दिशेने मूव्ह करत आहे. आज आपण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील अजून एक खूप इम्पॉर्टंट सेगमेंट समजून घेणार आहोत. तो म्हणजे OSAT आणि सेमीकंडक्टर पॅकेजिंग ग्रोथ. सेमीकंडक्टर इंडस्ट्री फक्त इंडिया चिप डिझाईन किंवा वेपर फॅब्रिकेशन पुरती मर्यादित नसते. चिप मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये अनेक स्टेज असतात. चिप डिझायनिंग आहे, वेपर फॅब्रिकेशन आहे, असेंब्ली आहे, टेस्टिंग आहे आणि पॅकेजिंग आहे. या एंटायर प्रोसेसमध्ये OSAT कंपनीज खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. OSATचा फुल फॉर्म आहे की आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट. OSATच कंपनी मुख्यतः सेमीकंडक्टर चिप्सचे प्रोसेस परफॉर्म करतात. असेंब्ली आहे, टेस्टिंग आहे, मार्किंग आहे आणि पॅकेजिंग आहे. असेंब्ली म्हणजे काय की वेफरवरून इंडिव्हिज्युअल चिप क्रिएट करून पॅकेजमध्ये इंटिग्रेट करणे. टेस्टिंग म्हणजे की चिप प्रॉपरली काम करत आहे का हे इलेक्ट्रिकल टेस्टिंगद्वारे व्हेरीफाय करणे. मार्किंग म्हणजे काय की चिपवर आयडेंटिफिकेशन इन्फॉर्मेशन प्रिंट करणे. आणि लास्ट म्हणजे पॅकेजिंग. चिप म्हणूनच इंडियन सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत भारत सरकार सेमीकंडक्टर इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी नवीन पॅकेजिंग युनिट तयार करत आहे. फर्स्ट वी हॅव द टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली प्लांट इन आसाम. दिस प्लांट विल फोकस ऑन सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्टिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप आफ्टर चिप फॅब्रिकेशन. यानंतर येते दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट म्हणजे GC पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन. OSAT प्लांट गुजरात. OSAT प्लांट म्हणजे आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट, जिथे चिप पॅकेज टेस्ट आणि इंटिग्रेटेड केले जातात बिफोर दे आर यूज इन इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट. So facilities will help India build a complete semiconductor supply chain from chip design to fabrication, packaging and testing. यामुळे इंडिया सेमीकंडक्टर सेक्टरमध्ये ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे.